जय शिवराय मित्रांनो देशभरातील करोडो गोरगरीब महिलांसाठी राबवली जाणारी केंद्र शासनाची एक महत्वाकांक्षी अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना। ज्या योजनेच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांना मोफतमध्ये गॅस कनेक्शन दिलं जातं, तर वार्षिक 9 सिलेंडरवरती 300 रुपयाची सबसिडी दिली जाते। मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत नवीन लाभार्थ्याची नोंदणी करण्यासाठी अनेक लाभार्थी इच्छुक होते आणि याच पार्श्वभूमीवरती आता केंद्र शासनाच्या माध्यमातून या नवरात्रीचं मुहूर्त साधून देशभरातील नवीन 25 लाख महिला लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। अर्थात एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांमध्ये नवीन 25 लाख महिला लाभार्थ्यांचा समावेश केला जाणार आहे आणि एकंदरीत देशभरामध्ये आता 10,58,00,000 महिला लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र म्हणून समाविष्ट केल्या जाणार आहेत। मित्रांनो, याच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन 25 लाख जोडण्या देण्याकरता प्रति जोडणी 2050 रुपये या प्रमाणामध्ये 512 कोटी रुपयाचा खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर या 25 लाख नवीन जोडण्या झाल्यानंतर प्रत्येक महिला लाभार्थ्यांना 9 सिलेंडरवरती दिली जाणारी प्रति सिलेंडर 300 रुपयाची सबसिडी वितरित करण्याकरता 160 कोटी रुपयाच्या खर्चाला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे या नवीन प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या 25 लाख महिला लाभार्थ्यांकरता 676 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच निधीच्या तरतुदीसह नवीन 25 लाख जोडण्या देण्यासाठी आता केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्याचमुळे आता गोरगरीब जे काही महिला लाभार्थी असतील ज्यांच्याकडे गॅसचं कनेक्शन नाही, अशा महिला लाभार्थ्यांना आता या योजनेच्या अंतर्गत पात्र केलं जाणार आहे। त्या महिला लाभार्थ्यांना या ठिकाणी आता अर्ज करता येणार आहेत। याचे अर्ज सुरू झाल्यानंतर याच्याबद्दलचा अपडेट देखील आपण नक्की जाणून घेणार आहोत, परंतु याच्यासाठी काही महत्वाच्या अशा अटी शर्ती आहेत। त्या अटी शर्तीचं जर तुम्ही पालन करत असाल, त्या अटी शर्तीच्या अनुषंगाने जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होणार आहेत। या योजनेच्या अटी शर्ती काय आहे, याचा अर्ज कसा करायचा, याच्याबद्दल यापूर्वी आपण माहिती घेतलेली आहे। ती माहिती तुम्ही नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि आपण जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर अर्ज सुरू झाल्यानंतर आपला देखील अर्ज करण्याचा प्रयत्न करा। तत्पूर्वी आपली आवश्यक असलेली कागदपत्र जमा करून ठेवा। तर मित्रांनो, अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील देशातील गोरगरीब महिलांसाठी दिलेला आहे। धन्यवाद।